नमस्कार मंडळी. तर आज मी निघालो आहे माझ्या गावी, माझ्या मामाच्या गावी. लागोपाठ सुट्ट्या आल्या आणि खूप दिवस झाले गावी गेलो नव्हतो. त्यामुळे ठरवलं आता काही झालं तरी गावी जायचं. लगेच कॉल केला आणि लगेच बुकिंगसुद्धा मिळाली आणि त्यात विंडो सीट. बसमध्ये बसल्यावर एक वेगळीच फिलिंग येत होती. मनातून खूप खुश होतो कारण गावी जायचं होतं. तुम्हाला माहीतच असेल की मी IT मध्ये सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून काम करतो. त्या कामाचा स्ट्रेस, डेडलाईन आणि कंटिन्युअसली स्क्रीनसमोर बसणं यामुळे ना खूप एक्झॉस्ट झालो होतो. म्हणून ठरवलं होतं जसं लाँग विकेंड मिळेल तसं गावी जायचं. आणि शेवटी 4 दिवसाच्या सुट्ट्या मिळाल्या आणि मी निघालो. बसमधून उतरल्यावर श्री मला घ्यायला आला होता. सो घरी जाण्यासाठी सुद्धा थोडंसं खाणंपिणं वगैरे घेतलं आणि मग निघालो घराकडे. सो इथल्या ना हवेमध्ये ना एक वेगळी जादू आहे, का माहीत नाही. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, कारण सिटी लाईफला ना मी लिटरली कंटाळलो होतो. हा छोटासा ब्रेक खूप गरजेचा होता. 4 दिवसांसाठी का होईना पण स्वतःसाठी वेळ मिळणं खूप महत्त्वाचं होतं. आणि गावी आल्यावर जो फील येतो ना तो शब्दात सांगणं म्हणजे खूप अवघड आहे. सिटीमधलं ना ते जीवन पूर्ण आता नको नको वाटतं. सारखं असं वाटतं ना की गावाकडे जावं, कारण गावाकडे आहे ना एकदम शांतता आहे. शांतता म्हणण्यापेक्षा आहे ना सुकून आहे. जसं कारण गावामध्ये आता इथेच बघा ना, गावामध्ये जशी एंट्री केली, वाघजाईचं मंदिर बघितलं, एकदम एकदम सुकून वाटलं. आजूबाजूचा परिसर वगैरे बघून असं वाटतं की अजून कुठे म्हणजे धावतं जग नाही आहे इकडे. बघू आता हे पुढचे 4 दिवस कसे जात आहेत. ह्या पुढच्या 4 दिवसाची पूर्ण गाठोडं बांधून मला पुढचे काही दिवस मुंबईमध्ये काढायचे. आजी कधीपासून आम्ही आत्ता येऊ मग येऊ याची वाटच बघत होती आणि जसा आमच्या गाडीचा आवाज आला तसा आजी घास मुटका घेऊन बाहेर आली आणि ते आमच्या अंगावरून काढून टाकलं, कारण तिचं म्हणणं असतं की बाहेरून काही आलेलं ते निघून जातं. सो बघू आता.